स्वामी समर्थ मित्रांनो, तर आजची सुरुवात झाली होती ही मस्त अशी देवपूजेने. तर आज घटस्थापनेचा 7वी माळ होती. तर मस्त अशी माळबेळ घालून घेतली आणि पूजा करून घेतली. आणि परी मला रांगोळी काढायला मदत करत होती. आणि त्यानंतर पूजेची फुले खूप साचलेली होती. म्हणलं चला तिचं विसर्जन करून देऊ, फुलांचं विसर्जन करून टाकू पाटात. मग गेले होते मी पाटावर. तर पाटात रात्री झालेल्या पावसाचं इतकं पाणी आलं होतं ना, अर्धा पाट झाला होता. आणि पाणी इतकं गढूळ होतं, ते पावसाचंच होतं सगळं. आणि त्यानंतर मग म्हणलं आमच्या वावरात बघा किती तळं साचलं पाण्याचं. तुमच्याकडे किती पाऊस झाला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि मी पाटावर गेले आणि गौरी आली नाही असं झालंच नाही. गौरी आमच्या कुत्रीचं नाव आहे. तर मग मी पाटावर गेले तर गौरी माझ्या मागं चालू होती. ती पण पाटाचं निरीक्षण करत होती, किती पाणी आलं पाटाला. तर मी तिला बोलवलं तर तिकडून पळून गेली. आणि त्यानंतर आज आम्ही चाललो होतो वस्तीवर, तुपे वस्तीवर. तर जाताना रस्त्याच्या कडेने बघा किती पाणी साचले, खूप पाणी साचलं होतं. रस्त्यावरून पण पाणी चालू होतं. आणि आमच्या रस्त्यातच 2-3 देवांचे मंदिर आहे. मग तिला आम्ही दर्शन केलं. आणि त्यानंतर मोठा देवीचं पण मंदिर आहे तिथं गेलो तर आम्ही सुवासिनी जेव घालायला. आणि घरून फराळाचं नेलं होतं करून. मग तिथं सुवासिनी बसल्या आणि मस्त सगळ्यांना फराळाचं वाढलं. नंतर आम्ही पण सगळ्यांनी बसून घेतलं आणि मस्त फराळाचं करून घेतलं. आणि आज 7वी माळ होती म्हणून आम्हाला सुवासिनी जेव घालायच्या होत्या. आणि पाऊस चालू होता. म्हणलं आज सुवासिनी भेटते की नाही, पण पावसामुळं सगळे घरीच होते आणि भरपूर जणी जमल्या होत्या. मग आम्ही सगळ्यांनी फराळाचं केलं. खूप छान वाटत होतं. खूप दिवसांनी असं सगळ्या एकत्र आल्या होत्या. मस्त असं गोळ्यामेळ्याने सगळ्यांचं फराळाचं थोडं खूप पोट भरून जेवण झालं आमचं. आणि घरी आल्यावर बघा हे तुम्हाला कशाचं वेल आहे मला नक्की सांगा. आणि आमच्याकडे याला कोळं म्हणतात, जे आपल्या घरात किंवा दुकानात, हॉस्पिटलमध्ये जिथं वाटत तिथं बांधतात. ते काय वाईट दृष्टी पडू नये म्हणून असं काहीतरी असतं ते, म्हणून ते बांधतात. मग मी एवढे सारे कवळे तोडून घेतले होते. आणि मग असा संपवला आजचा दिवस. जातात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की.